हॅलो नमस्कार. आज तुमचं खूप शांततेत स्वागत करते, कारण जागाच बघा किती शांत आणि इतकी पीसफुल जागा आहे. आपण आलो आहोत आपट्याच्या श्री स्वामी समर्थ कल्याण केंद्र मठामध्ये. नाना महाराज परांजपे यांचे वंशज म्हणजे त्यांची सून जी आहे ते आमची खूप फॅमिली फ्रेंड आहे, त्याच्यामुळे आम्ही इथे आलो आहे बघायला. आम्ही खूप ऐकलंय, खूप जवळून आतमधून आम्हाला त्याची महिमा माहिती आहे. तर मम्मी, मी आपल्या यूट्यूब फॅमिलीला सांगत होती की नाना महाराज परांजपे, परमपूज्य नाना महाराज परांजपे जे आहे ते आपले कसं काय ओळखीत लागतात, तर ते माझी मम्मी तुम्हाला सांगेल. परमपूज्य नाना महाराज परांजपे हे आमच्या अगदी फॅमिलीमध्ये लागतात. त्यांची सख्खी सून जी आहे मोठी ती आमची फॅमिली फ्रेंड आहे. सौ मीनाक्षी परांजपे. मीनाक्षी परांजपे मावशी जे आहेत ते आमच्या खूप फॅमिली फ्रेंड आहेत. आणि तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगते की आपण इथे येऊ कसे शकतो. तर हे पनवेलपासून खूप जवळ आहे, 15 to 20 किलोमीटर्स. कर्नाळापासून हे आपटा फाटा लागतो आणि आपट्या फाट्यापासून फक्त 300 to 400 मीटर्सवर आतमध्ये हे आश्रम लागतं. या रोडने तुम्ही याल, तुम्हाला राईट घ्यायचा आहे आणि ते सगळ्यात पहिले गणपती बाप्पाचं मंदिर लागतं. आणि हे बघा, जेव्हा आम्ही तिथे गेलो तेव्हा आमचे डॉग्स, आम्ही जिथे जातो तिथे आमच्या लिलीच्या वासामुळे काय आय डोंट नो, पण डॉग्स अट्रॅक्ट होतात आणि स्वतः धावून धावून येतात. सो हे मंदिर आहे, इथे सगळी माहिती दिलेली आहे. परमपूज्य नाना महाराज परांजपे यांची माहिती की यांना काय साक्षात्कार झाला होता आणि त्यांनी का हे मंदिर बांधलं. खूप शांत वातावरण आणि ऑब्व्हियसली ब्रँडेड डॉग्स. महादेवाची पिंड आहे इथे. परिसर बघा किती शांत आहे. इकडे अशा माळी ठेवलेल्या आहेत. तुम्हाला ध्यान लावायचं असेल, जप करायचं असेल तुम्ही घेऊ शकता. तानपुऱ्यावर सुद्धा तुम्ही ध्यान लावू शकता, तुम्हाला जर वाजवता येत असेल तर. फक्त श्री स्वामी समर्थांचंच नाही तर इथे साईबाबांचं पण मंदिर आहे, इथे श्री गजानन महाराजांचं पण मंदिर आहे, द्वारकाधीशचं पण मंदिर आहे. इथे खूप सारे मंदिरं आहेत, वृद्धाश्रम आहे इथे. आम्ही सगळं खूप छान एक्सप्लोअर करत होतो. आणि हे बघा, हे जे झाड आहे ना, हे खूप रेअर झाड आहे. माझ्या आईला याचे नेहमी स्वप्न पडायचे. हे वड, औदुंबर आणि पिंपळ एकत्र असं झाड आहे. तर आता आम्ही प्रसाद ग्रहण करायला आलो होतो. स्वामींचा फोटो बघा किती मोठा आहे. इथे अनेक वेगवेगळ्या देवदेवतांचे जे फोटोज होते, पुस्तकं होती वाचण्यासाठी. आणि हे बघा, हे आहेत नाना महाराज परांजपे. किती क्लीन किचन आहे बघा. सेल्फ सर्व्हिस असते, पण आम्हाला स्पेशल ट्रीटमेंट होती. आणि मग आम्ही आमचे ताट धुतले. इथे नोटीस पण लावली आहे त्यांनी की प्रत्येकाने आपापलं ताट स्वतः धुवायचं असतं. आणि आय डोंट नो काय ग्लिच होता इथे, पण माझा इथे हजबंड एक्सप्लेन करत होता की त्याचा कसा एक्सपिरियन्स होता, पण अजिबातच ऑडिओ रेकॉर्ड झाला नव्हता. सो आय एम सो सॉरी. आपलं ऑलमोस्ट इकडे सगळं झालेलं आहे, सगळं बघितलं आहे. प्रसादसुद्धा ग्रहण केलेला आहे, स्वतःचं ताट स्वतःसुद्धा धुतलं आहे. इकडे प्रत्येक गुरुवारी महाप्रसाद असतो. 300 ते 400 लोक इथे जेवायला येतात. नॉर्मल डेजमध्ये येऊन जाऊन जे भक्त असतात, स्वामी भक्त असतात, ते येत असतात. तर तुम्ही पण इथे नक्की या, एकदा येऊन बघा. किती शांत वातावरण आहे आणि एकदम साक्षात स्वामी इथे आहेत असं तुम्हाला नक्की भास होईल. कोणाला असं वाटतं की जे मंदिर आहे तिथे स्वामींचा वास अनुभवायला मिळतो आहे. काही लोकांना असं वाटतं की इथे या जागेवर आल्यानंतर, काही लोकांना पुढे जाऊन येणं नदीकिनारी आपलं गजानन महाराजांचं मंदिर आहे, तिथेसुद्धा एक झाड आहे असं तिथेसुद्धा फील होतं. तर तुम्ही या आणि तुमचा अनुभव जो असणार आहे ना, तो तुमचा पर्सनल असणार आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप सारं प्रेम द्या व्हिडिओला. मी असेच व्हिडिओ घेऊन तुमच्यासाठी येत राहील. आणि या जागेवर पण नक्की व्हिजिट करा. जे सगळे डिटेल्स आहे इथे यायचं, गुगल मॅप वगैरे सगळं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. सो श्री स्वामी समर्थ.
आहे.